नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण चॉकलेटचा केक बनवणार आहे। त्यासाठी आपण 200 ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे। यात आपण 100 ग्रॅम एवढी पिठी साखर घेणार आहे आणि यात 2 चमचे आपण कोको पावडर घेणार आहे। यात आपण पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घेणार आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर आपण घेणार आहे। त्यात आपण हे मिश्रण आधी चाळून घेऊ। आपण यात आपण या वाटीनं 2 वाटी म्हणजे साधारण या चमच्याने 4 चमचे एवढे आपण याच्यात तेल टाकू आणि आपण हे भिजवण्यासाठी 100 ml एवढं दूध घेतलेलं आहे। यात आपण 1 ते 2 थेंब इसेन्सचे ॲड करणार आहे। चॉकलेट इसेन्स आपण यात टाकून घ्यायचं आणि आपण थोडीशी या दुधात कॉफी मिक्स करू, म्हणजे आपल्या केकला छान रंगही येतो आणि छान चवही येते। आता आपण हे बॅटर छान भिजवून घ्यायचं। केक टिन मध्ये आपण बटर पेपर लावून घेतलाय, त्यात आपण हे आपलं बॅटर ओतून घेऊ। आपण गॅसवर पातेलं तापायला ठेवलंय। हे आपण पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं, त्यात आपण हा पॉट ठेवू आणि याच्यावर झाकण ठेवून हा आपण अर्ध्या तासासाठी केक बेक करायला ठेवणार आहे। 40 मिनिटं झालेले आहे। आता आपण आपला केक एकदा चेक करून घेऊ। आपला केक पूर्णतः क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ आपला केक तयार आहे। आता आपण हा केक बाहेर काढून थोडा थंड होऊ देऊ। हा बेस आपण याच्यावर लेयर्स कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला बेस किती छान झाला आहे। अशा आपण ह्या 4 लेयर या केकच्या कट करून घेतलेल्या आहेत। आपण चॉकलेट गनाश तयार करणार, त्यासाठी आपण अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ 150 ग्रॅम एवढं आपण डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे। हे आपण असं कट करून घेऊ। दूध गरम करायला ठेवू। हे आपण 100 ते 150 ग्रॅम चॉकलेट एका भांड्यात काढून घेऊ। त्यात आपण हे अर्धी वाटी दूध गरम करून घेतलेलं आहे, ते आपण याच्यावर टाकून घ्यायचं। आणि याचं छान चॉकलेट गनाश आपण असं तयार करून घेऊ। आपण एका भांड्यात पाणी गरम करायचं आणि त्या भांड्यावर हे भांडं असं ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं चॉकलेट गनाश छान तयार होईल। आता आपण केकची सगळ्यात वरची लेयर होती ही आपण खाली अशी ठेवून त्याच्यावर आपण शुगर सिरप लावायचं। त्याला आपण चॉकलेट सॉस लावून घेऊ। त्याच्यावर आपण व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहे। आपल्याला व्हिपिंग क्रीमच्या अगदी पातळ अशा लेयर द्यायच्या आहे, म्हणजे आपला केक हा रिच चॉकलेटी लागतो। त्यावर थोडीशी आपण टुटी फ्रुटी टाकू। आता आणखी एक लेयर आपण याच्यावर लावून घेऊ। त्याच्यावर आपण शुगर सिरप टाकू, चॉकलेट सॉस टाकून घेऊ। सगळ्यात आधी आपण शुगर सिरपची एक लेयर द्यायची, चॉकलेट सॉसची एक लेयर द्यायची, त्याच्यावर व्हिपिंग क्रीम लावायची, त्याच्यावर आणखी एक अशी लेयर लावायची, शुगर सिरप ॲड करायचं, चॉकलेट सॉस याच्यावर टाकायचा,
त्याच्यानंतर आपण व्हिपिंग क्रीम आधी साईडच्या कडांना लावून घेऊ, म्हणजे आपल्या कडा छान पॅक होतील, आपला केकही हलणार नाही. तर आपण याच्यावर सगळ्यात वरची लेअर लावून घेऊ, त्याला शुगर सिरप लावू. आणि व्हिपिंग क्रीमने आपण त्याला कोट करून घेऊ. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण छान याला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची. आपण हा केक आता 10 ते 15 मिनटं फ्रीझरमध्ये थोडासा सेट करून घेऊ. तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश जे तयार केलेले आहे ते आपण गाळणीने छान गाळून घेणार आहे. आपण आपलं हे चॉकलेट गनाश जे तयार केलं होतं ते एका गाळणीच्या सहाय्याने छान गाळून घेऊ, म्हणजे आपण जेव्हा हे केकवर स्प्रेड करू तेव्हा ते प्लेन असं स्प्रेड होईल. आपले व्हिपिंग क्रीम आणि केक छान गार झाला आहे. आपलं चॉकलेट गनाशही तयार आहे. तर आता आपण हे गनाश हे केकवर असं टाकून घ्यायचं आणि आपला केक छान रिच चॉकलेटी असा तयार होईल. आपण एका ग्लासमध्ये थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्यात हा स्पॅच्युला बुडवायचा आणि आपल्या केकला छान प्लेन अशी कोटिंग तयार करून घ्यायची. अशा प्रकारे आपला चॉकलेट केक तयार आहे. हा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.